मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट। 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। इस जनता कर्फ्यू के दरमियान कोई भी नागरिक घरों से बाहर न निकले, न सड़क पे जाएं, न मोहल्ले में या सोसाइटी में इकट्ठे हो, अपने घरों में ही रहें। 22 मार्च 2020 हा जनता कर्फ्यूचा दिवस होता। आयुष्यात पहिल्यांदाच आपल्यापैकी बरेच लोकांना घरात जबरदस्ती बंद राहावं लागलं असेल। पहिल्यांदाच कर्फ्यू म्हणजे काय हे आपण बघितलं असेल। संध्याकाळी 5 वाजता आपण सगळ्यांनी टाळ्या आणि थाळ्या पण वाजवल्या आणि नंतर इंटरनेटवर आणि टी व्हीवर लोकांनी काय वेडेपणा करून थाळ्या वाजवल्या, ताटं वाजवली याची व्हिडिओज पण बघितली। तेव्हा कदाचित आपल्याला असं वाटलं असेल की हा एकच दिवस आपल्याला घरात राहावं लागणार आहे, पण दुसऱ्या दिवशी लगेचच ही अनाउन्समेंट पण झाली। आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। आणि त्यानंतर सुरू झाला न भूतो न भविष्यती असा काय। रात्रीची जागरणं, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, MX प्लेयर, लुडो किंग, ऑनलाईन गेम्स, यूट्यूब, नवीन नवीन चॅलेंजेस, कविता, लेख, डल्गोना कॉफी, सॉर्डॉ ब्रेड, बनाना ब्रेड, इतर नवीन नवीन रोजच्या रेसिपीज, रोजचे नवीन नवीन काहीतरी चॅलेंजेस, कधी साडीचे चॅलेंज, कधी नथ घालायचं, काय 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 काय, ऑनलाईन वर्कशॉप, झूम कॉल, व्हॉट्सॲपवरती फॅमिली मीट, जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा, ऑनलाईन मीट। मला नक्की खात्री आहे ती सध्या काय करते याचं उत्तर लॉकडाऊनमध्ये प्रत्येकालाच नक्कीच मिळालं असेल। मला पर्सनली हा काय ब्लेझिंग इन डिस्गाईज असा झाला, कारण नुकतंच आम्ही एका फॅमिली इश्यूमधनं गेलो होतो आणि माझा 3 वर्षांचा मुलगा आणि मी आम्ही सोबत एवढा वेळ एकत्र घरात घालवू शकलो आणि त्याच्यामुळे खूप फरक पडला आमच्या दोघांच्याही आयुष्यात। पण हा जो काय होता हा प्रत्येकासाठी एवढा सुखकर होता। मूळची राहुरी अहमदनगरची सोनाली सातभाई जी नोकरीनिमित्त पुण्यात असते आणि लॉकडाऊनमध्ये काही कारणामुळे ती घरी जाऊ शकली नव्हती आणि पुण्यात एकटी अडकली होती। तिची ही स्टोरी ऐकू। त्यानंतर मी एकटीच होते, कारण की माझ्या ऑफिसला हे नव्हतं केलं, डिक्लेअर नव्हतं झालं की तुम्हाला पण वर्क। आणि मग मी त्या दिवशी 18 का 19 ऑफिसला गेल्यावर त्या दिवशी ऑफिसवाल्यांनी सांगितलं की नाही, लॉकडाऊन लागलं तर प्रॉब्लेम येईल, म्हणून मग त्यांनी आम्हाला वर्क फ्रॉम होम दिलं। आणि मग तेव्हा काय नाही, मला पहिलं बरं वाटलं होतं, चला मी वर्क फ्रॉम होम करेल वगैरे वगैरे। पण जसं स्टार्ट झालं, पहिले काही नाही वाटलं एवढं, एकटी आहे तरी, पण नंतर नंतर बापरे, म्हणजे पूर्ण घरात मी एकटी म्हणजे काय म्हणतात ना, त्या घरच्यांना टेन्शन की ही एकटी आहे, मग ही काय करत, आणि त्यात सामान नाही घरात, आणि मग एकटं म्हटलं की माहितीये जेवणाचं कसं होतं की करत नाही किंवा काय, मग घरच्यांचे सारखे फोन, तू ये, आणि तेव्हा बिल्डिंगच्या खाली पण तुम्ही जाऊ शकत नव्हते, एवढं त्यांनी पोलीस वगैरे सगळीकडे होते। मला इतकं टेन्शन आलं, म्हटलं तर कसं करणार, एकटी आहे जरी म्हटलं तरी सामान लागेल। मग मी रश्मीला सांगितलं, 1 तासाचा ब्रेक टाकला, आणि मला एक्सपेक्टच नव्हतं की एवढी मोठी लाईन वगैरे असेल। मी जेव्हा गेले एवढी मोठी लाईन होती, कसं कसं सामान, आणि सामान पण ते लिमिटेड देत होते, असं नाही की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, लिमिटेड सामान की एवढंच तुम्ही घेऊ शकता, 5 मिनिटाच्या वर कोणी नाही। मग ते सामान घेऊन घरी आले, बापरे, खरंच ते दिवस म्हणजे मी एकटी कधीच राहिले नव्हते, पण तेव्हा म्हणजे एकटं राहणं एवढं मुश्किल झालं होतं ना कुणी बोलायला ना काही, आणि सारखे घरच्यांचे पण फोन यायचे की तू बरी आहे का, हे होतं का। मी लिटरली तेव्हा डिप्रेशनमध्ये खरंच गेले होते,
म्हणजे मला पहिले 1-2 आठवडे काही वाटलं नाही की हां ठीक आहे होईल लॉकडाऊन म्हणजे संपेल हे होईल असं करत करत 1 महिना मी कसा बसा काढला. पण 1 महिन्यानंतर मला म्हणजे मी लिटरली असं डिप्रेशनमध्ये जायला लागले होते. मी कोणाशी बोलायचे नाही, घरच्यांचे पण फोन उचलायचे नाही, माझं कामात पण हे व्हायचं नाही, म्हणजे लक्ष नव्हतं लागत किंवा चुका वाढल्या. मग मी एक दिवस माझ्या मॅनेजरला फोन पण केला, त्याला म्हटलं पण की असं असं होत आहे, मला घरी जायचं आहे. पण तेव्हा सगळं पॅक होतं, म्हणजे तिकीट नाही, बसेस वगैरे काहीच चालू नव्हत्या ना. तर मग मला 1-2 जणांनी काय सजेस्ट केलं की नाही हे प्रायव्हेटवाले असतात ना तर ते जातात, मग तू जा. म्हणजे लिटरली लोकांनी मला सजेस्ट केलं की टेम्पो वगैरे जातो त्याच्यात जा. मी म्हटलं टेम्पोच्या माहिती नाही ना, ट्रक वगैरे जे जातात ते लोक कसे असतात, म्हणजे माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स नवीनच. आणि बरं ठीक आहे चल ते पण मी केलं, पण मी घरापासून तर तिथपर्यंत कशी जाणार, ना गाडी घेऊन जाऊ शकत होते ना काहीच नाही. ते झालं, तो पण एक म्हणजे घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता तेव्हा. 3 महिन्यानंतर मी स्वतः, मला एक तर ती भीती वाटतच होती की मला होतोय की काय कोविड. तरी मी बाहेर पडताना खूप सगळं म्हणजे प्रिकॉशन घेत होते की पूर्ण पॅक होऊन घरी आलं की आंघोळ सॅनिटाईज करणं सगळं करत होते. पण तरी पण मला कोविड झाला. आणि जेव्हा कोविड झाला ना म्हणजे मला कळतच नव्हतं, कारण की मी एकटी असल्यामुळे काय करणार. म्हणजे तेवढं म्हणजे मला वीकनेस एवढं होता, मी ना घरात म्हणजे मी डॉक्टरांना कन्सल्ट केलं होतं, ते म्हणजे होम क्वारंटाईन होतं. पण तेच म्हणजे घरी खाण्यापासून म्हणजे माझे खाण्याचे सुद्धा एवढे हाल झाले तेव्हा, वीकनेस एवढा की मी साधं चहा सुद्धा बनवू शकत नव्हते म्हणजे लिटरली. आणि तरी मला माझे ऑफिसवाल्यांनी खूप सपोर्ट केला, म्हणजे असं सगळ्यांनी मदत पण केली. पण तेच की शेवटी पूर्ण घरात त्यावेळेस एकटी असणं खूपच डिफिकल्ट होतं. एकतर तुम्ही नॉर्मल असतात ती गोष्ट वेगळी, पण कोविड झालेला एकतर म्हणजे त्रास एवढा होत होता, इतका वीकनेस, पण जेवायला वेळ येत नाही आणि सारखी झोप म्हणजे घरच्यांना तर एवढं टेन्शन आलं होतं. आणि नेमकी असं झालं ना, घरच्यांना पण येता येईना आणि मला पण जाता येईना. आणि तेव्हा असं वाटतं की म्हणजे आपण काहीच करू शकत नाही, पूर्ण म्हणजे आपलं काय म्हणतात हात बांधले गेले. म्हणजे ना ते काही करू शकत होते ना मी, म्हणजे घरी गाडी होती सगळं होतं, पण येणार कसं. म्हणजे तो जो पिरियड होता ना कोविड, म्हणजे तो पूर्ण फर्स्ट लॉकडाऊन, मेनली तर फर्स्ट लॉकडाऊन जे होतं ना ते खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे सेकंड लॉकडाऊन तरी कसं की तेवढं स्ट्रिक्ट नव्हतं की थोडं बहुत तरी सगळं चालू होतं, पण जे फर्स्ट लॉकडाऊन जे झालं ना बापरे, म्हणजे खूप जास्त, म्हणजे मला तरी खूप जास्त डिफिकल्ट गेलं. कारण की मी फर्स्ट लॉकडाऊनमध्ये जेवढं मी सफर केलं आहे ना खतरनाक. एकतर आजारी, न खाणं पिणं, ऑफिसचा स्ट्रेस, त्याच्यानंतर सगळ्यांचे फोन, आणि शिवाय कोविड. आणि कोविडनी म्हणजे मी पूर्ण मेंटल फिजिकली तर मी हे झालेच होते, म्हणजे डाऊन झालेच होते, पण मी मेंटली पण एवढी म्हणजे मी लिटरली डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण की कधी एकटी राहायची सवयच नाही, ते एकटी राहणं हेच माझ्यासाठी एवढं डिफिकल्ट होतं ना, म्हणजे विचार करण्याचे जास्त टेन्शन येत होतं. बापरे, विचार करून पण अंगावर काटा येतो. 3-4 महिने एका घरात एकटं राहणं, बाहेर न जाता येणं, त्यात कोविड होणं, खूपच खतरनाक अनुभव होता हा. असेच वेगवेगळे अनुभव याच्यापेक्षाही वाईट अनेक लोकांना आले असतील. माझ्या बहिणीचा नवरा हार्दिक सूचक, जो चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही या गावात राहतो आणि तो एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे. त्यांनी अनेक लोकांना काही मदत केली. त्याच्या स्टोरीतनं लोकांचे प्रॉब्लेम्स पण आपल्याला कळू शकतात आणि कसे लोक मदतीला आले हे पण त्यातनं आपल्याला कळू शकतं. लॉकडाउन जो था ना वो बहुत ज़्यादा सर्वाइव करने के लिए बहुत ज़्यादा हार्ड था. जैसे हमारा बिजनेस है, हमारे पास भी पैसे थे, लेकिन जब 1-2 महीने हो गए थे ना तो ऐसा लग रहा था कि पैसे की कमी है. दूसरों के बारे में सोचे तो लोग कैसे सर्वाइव करते होंगे. मेरे दिमाग में ना उस टाइम पे एक ऐसा है कि अपन ने लोगों की मदद करना है. तो कौन थे लोगों की, गरीब तो सब बहुत लोग हैं, लेकिन ऐसे भी लोग थे ना जो ज़्यादा उम्र वाले लोग हैं, जो अकेले रहते, उनके पास कोई सहारा नहीं है. तो वो लोग क्या करते होंगे, ये बहुत ज़्यादा सोच आती थी. तो हमने एक मैसेज बनाया, सोशल मीडिया पर वायरल किया कि ऐसे लोगों को जिनको ज़रूरत है हम उनको किट देंगे. और जो उनके बारे में यानी इंफॉर्मेशन दे के आप मदद करो करके, ऐसा कि लोगों को अपील था. और वो सच बताओ तो वो टाइम पे मेरे पास भी कैश नहीं थी. मेरे पास हार्डली 5-10 हज़ार रुपये मेरे सेविंग्स में थे उस टाइम पे. इन सोच आती थी, बोल तो दिए लेकिन मदद कैसी करेंगे.
तो बस ये मैसेज डाले, वायरल किए और लोग मेरे को मदद करना चालू किए। उस टाइम पे मेरे पास कम से कम लाख रुपए लोगों की तरफ से, किसी ने चावल लेके दिया, किसी ने तेल लेके दिया, ऐसे करके हमने 100 किट बनाए थे। उस टाइम पे एक किट की कीमत थी 1000 रुपए, जिसमें सब्जी, चावल, दाल, शक्कर, तेल पॉकेट, चाय पत्ती, ये सभी जो चीज थी वो हर चीज उसमें थी। और वो हमने 100 लोगों को, और वो भी जिसने हमको वो लोगों के बारे में इंफॉर्मेशन की थी, हमने उन्हीं के हाथ से वो उनको दिए थे, ताकि उनको भी लगे कि हमने किसी की मदद की है करके। वो 100 किट होने के बाद फिर ये मजदूर लोग जो थे, वो लोग हमारे गांव की तरफ से रोज 50 मजदूर, 100 मजदूर ये पैदल जाते हुए दिखते थे। तो उनके बारे में एक सोच आती थी कि उनके पास ना गाड़ी है ना कुछ है, वो लोग कैसे खा रहे हो। जब उनके पास पैसे रहते थे वो एक व्हीकल करके जा सकते थे, तो हम उनको देखते थे, वो आराम करने के लिए यहाँ पे रुकते थे, उनके पास खाने के लिए कुछ रहता नहीं था। उस टाइम पे पूरा कंप्लीट लॉकडाउन था, तो होटल वोटल कुछ भी मिलना मुश्किल था, किराना भी बंद थी उस टाइम पे। तो हमने उनके लिए भी जो है, जो बचे हुआ जो हमारे पास था किराना वगैरह, उससे हमने उनके लिए थोड़ा खाना बना के, नाश्ता, फिर बच्चों को बिस्किट्स, फिर पानी बॉटल, फिर मेडिसिन, ये सब बॉडी पेन की मेडिसिन, फीवर की मेडिसिन, ये सब हमने उनको देना चालू किए 2 लॉकडाउन में हमने। फिर उसके बाद में जब सेकंड ये आया, उसके टाइम पे ऑक्सीजन की ये मारामारी थी, तो हमने ऑक्सीजन भी अरेंज करा के दिया। और मेरे एक फ्रेंड का है जो बहुत ज़्यादा एनिमल लवर्स है, तो ये टाइम पे जो था ना कि इंसान तो ठीक है अपने बारे में सोच के कैसे मंग के सर्वाइव कर सकता है, लेकिन एनिमल्स नहीं कर सकते थे। तो मेरे फ्रेंड का एक ग्रुप है 5-6 लोगों का, जिन्होंने एक दिन करके रोज जो है वो कुत्तों के लिए खाना बनाते थे, स्ट्रे डॉग्स को रोज पूरा गांव घूम के उनको खाना खिलाते थे। ये भी काम एक हमारे ग्रुप के हिस्से हमने किया है। हाँ, जो हमारे गांव में 1-2 जो लोग भिखारी यानी बेगर्स बोल सकते, जिनका कोई नहीं है, उनको हमने पूरा 1.5 से 2 महीना दोनों टाइम का टिफिन हमने प्रोवाइड किया, क्योंकि होटल्स वगैरह सब वो बचा बुचा खाना कहीं मिलता नहीं था, तो हमने उसको एक टिफिन 2 महीना कंटिन्यू हमने टिफिन दिए उनको। कोविड में मैं लगभग 25 पॉजिटिव पेशेंट को हॉस्पिटल ले चुका, वो भी बाइक से, उनके साथ डायरेक्ट कांटेक्ट में आके। मेरा एक फ्रेंड है जिसके मम्मी पापा दोनों भी पॉजिटिव थे। उनके मम्मी का ऑक्सीजन लेवल 70 पे था, तो उसको हिम्मत नहीं थी। उस टाइम पे मैं उसके घर पे गया, उसके मम्मी का ऑक्सीजन लेवल गिना, 70 था। हम भागे दौड़े और फिर गवर्नमेंट हॉस्पिटल लेके गए, वहाँ पे कोई यानी रखने के लिए तैयार नहीं था। उनका टेस्ट होने का था, वो पॉजिटिव है ये, लेकिन हमको तो मालूम था ये सिम्टम्स है करके। तो हमने ऑक्सीजन मशीन जो है वो घर पे उसको अरेंज करा के थी, रात भर ऑक्सीजन में रखे, सुबह उसको चेक करा। मैं खुद जाके, कोई आने को नहीं तैयार था, तो खुद जाके गडचिरोली उनको एडमिट कराया वहाँ पे, और खुद मैं जो कोविड ये रूम था वहाँ पे जाके मैं खुद उनके साथ जाके उसके मम्मी को, उसके बाद में उनके पापा को, दोनों को, लेकिन अनफॉर्चुनेटली दोनों भी नहीं रहे। 2-3 दिन में उनके आजू बाजू में कहीं डेथ हुई, तो वो देख के घबरा के उन्होंने हिम्मत छोड़ के उनकी डेथ हो गई। ये तो मेरे को जिंदगी भर याद रहेगा। और उसके बाद मैंने इतने बार मैं सबके कांटेक्ट में, तो मैंने कम से कम 13 बार टेस्ट किया। लकीली मैं कभी पॉजिटिव नहीं आया, लेकिन ये चीज़ की वजह से मेरे मॉम डैड दोनों पॉजिटिव हो गए थे। बिजनेस तो हमारा तो बहुत ज़्यादा प्रॉब्लम था, कपड़े का था, वो तो डेली बेसिस पे आता नहीं था, तो हमको बंद ही रखना पड़ा। ठीक है, अभी जान है तो जहाँ है, आज जिंदगी रहेंगी तो कल कमा लेंगे, बस वही। हॅट्स ऑफ टू यू हार्दिक. तुझ्यासारख्याच सेल्फलेस लोकांमुळे आपण या महामारीतनं सुखरूप बाहेर पडू शकलो आणि खरंच सलाम आहे तुझ्या या कामाला. आणि या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला एक फक्त अंदाजच येऊ शकतो की लोकांना कुठल्या कुठल्या प्रकारचे त्रास या सगळ्या काळात झाले. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि आजचा आपला हा 53वा भाग आहे. इन्स्पिरेशन कट्टाचे असेच नवीन नवीन एपिसोड येण्यासाठी तुमची थोडीशी मदत हवी आहे. तुम्ही हा पॉडकास्ट समजा ॲपल किंवा स्पॉटिफायवर ऐकत असाल तर आत्ता नक्की या पॉडकास्टला सबस्क्राईब करा आणि 5 स्टार रेटिंग द्या. कारण हा पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला तर फुकट आहे, पण
हे रेटिंग दिल्यामुळे मला नक्कीच थोडाफार फायदा होईल. आजच्या आपल्या या भागाचे स्पॉन्सर्स आहे प्रफुल्लता प्रकाशन. त्यांची थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरची श्री काका विधातेत लिखित कादंबरी देवयोद्धा ही नक्की विकत घ्या आणि नक्की वाचा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि हो, तुम्ही हा पॉडकास्ट इतरही कुठे ऐकत असाल तरी तिथेही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हा काळ जसा खूप लोकांसाठी खूप वाईट गेला, तसाच हा काळ अनेक लोकांसाठी खूप चांगला पण झाला. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तसं पर्सनली माझ्यासाठी हा काळ खूपच चांगला होता. एक तर मला माझ्या मुलाबरोबर वेळ घालवायला मिळाला, तो माझा पर्सनली फायदा झाला. पण दुसरी गोष्ट म्हणजे या लॉकडाऊनमध्येच पॉडकास्ट करायचं मी ठरवलं. मी पॉडकास्ट नेहमी ऐकायचो आणि मराठीतनं पॉडकास्ट हवे अशी माझी नेहमी इच्छा होती. पण ते करणार कोण? मी स्वतः करील असं तर मला कधी जन्मात पण वाटलं नव्हतं, कारण मी त्याच्या आधी आयुष्यात कधीच माईक पण पकडलेला नव्हता. पण लॉकडाऊन लागलं, वेळ मिळाला, विचार करायला वेळ मिळाला, शिकायला वेळ मिळाला आणि ते सगळं शिकून 31 मार्च 2020 म्हणजे लॉकडाऊन चालू झाल्यावर काही दिवसातच मी या सगळ्या प्रोसेसला सुरुवात केली आणि 2 मे 2020 अगदी पीक लॉकडाऊनमध्ये इन्स्पिरेशन कट्ट्याचा आपला पहिला एपिसोड रिलीज झाला. आणि या आता जवळजवळ 3 वर्ष होत आले आणि या 3 वर्षाच्या काळात तुम्हाला सांगतो अनबिलिव्हेबल गोष्टी झालेल्या आहेत. एक तर मला इतक्या लोकांकडनं इतक्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाला की ज्याच्यामुळे माझी पर्सनल डेव्हलपमेंट तर खूप मोठी झालेली आहे. इतकी की त्याच्यावर एक पुस्तक मी लिहायला घेतलेलं आहे. ते लवकरच तुमच्यासमोर येईलच आणि आय एम शुअर की ते तुम्ही विकत घेऊन वाचाल पण. 3 वर्षात एका अशा व्यक्तीचा ज्यांनी आजपर्यंत कधी माईक पण पकडलेला नव्हता, त्याचा पॉडकास्ट मराठीतला टॉप पॉडकास्ट झालेला आहे. ऑडिओ क्रिएटरमध्ये संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्या इन्स्पिरेशन कट्टाला आणि मला नंबर 1चं प्राईज मिळालेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी अनेक वर्तमानपत्रांमध्ये, टी व्ही चॅनल्स, न्यूज चॅनल्सवर इन्स्पिरेशन कट्टा फीचर झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या लॉकडाऊनमध्ये केलेल्या त्या वेळेचा सदुपयोग त्याच्यामुळेच होऊ शकल्या. माझ्यासारखेच अनेक अजून खूप स्टोरीज अशा आहेत की ज्यांनी या वाईट काळाचं सोनं केलं, ब्लेझिंग इन डिस्गाईज ज्याला इंग्रजीत म्हणतात. आणि या काळात विचार करून, नवीन काहीतरी प्रोडक्ट लॉन्च करून, नवीन काहीतरी शिकून एक स्वतःचं करिअर वेगळ्या पाथला नेणं किंवा नवीन सुरुवात करणं हे अनेक लोकांचं या करोना काळामुळे शक्य झालं. आणि अशाच लोकांच्या गोष्टी एक सिरीज म्हणून आपण इन्स्पिरेशन कट्टामध्ये घेऊन येणार आहोत. महिन्यातनं एक अशी ही स्टोरी असणार आहे. इतर एपिसोडच्या सोबतच हा एक एपिसोड असणार आहे की ज्याच्यामध्ये कोविडच्या काळात ज्या लोकांनी खूप काहीतरी चांगलं करून दाखवलं तशा लोकांच्या स्टोरीज आपण इन्स्पिरेशन कट्टामध्ये घेऊन येणार आहोत. तर त्या नक्की ऐका. आपला 25वा जो भाग होता तो एका प्रश्नावरती मी केला होता आणि तो प्रश्न तोपर्यंत आलेल्या सगळ्या गेस्टला मी विचारला होता आणि त्याच्यानंतरच्या पण गेस्टला मी विचारला होता. तो प्रश्न असा होता की हा जो करोना काय होता 2020-21 हे वर्ष जे होते त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं. तो 25वा एपिसोड तुम्ही नक्की ऐका. त्याची एक छोटीशी झलक आता आपण ऐकणार आहोत. पण स्वतःशी संवाद करायला शिकलो. कारणं आता नाही आहेत, पण घर बसल्या बसल्या पण करता येईल त्याच गोष्टी. बाहेर निघण्याची गरजच नाही आहे. सो देर इज नो रिझन दॅट आय हॅव नॉट टू ग्रो एनी मोर. लॉकडाऊननी आपल्याला दाखवलंय खरं तर की कुठलाही बदल हा आपण कल्पना करतो तितका अवघड किंवा भयंकर नसतो. कमी पैशात आपण राहू शकतो याचा अनुभव प्रत्येकाला आला. आणि ह्या पॉजचं महत्त्व मला कळलं. व्हॅल्युइंग आवर लव्ड वन्स आणि त्यांच्यासाठी ग्रेटफुल वाटणं. सुख आणि समाधान यातला जो फरक आहे. नीड्स आर जस्ट व्हॉट वी नीड अँड नॉट द वॉन्ट्स. वॉन्ट्स आर जस्ट नॉट नीडेड, राईट? आता आपण व्होकल फॉर लोकल वगैरे सगळीकडे ऐकतोय, त्याचं कुठे ना कुठेतरी महत्त्व सगळ्यांना पटतंय. मला वाटतं ती पहिली गोष्ट शिकवली आहे कोरोनाच्या काळामध्ये की अनिश्चितता असणार आहे आयुष्यामध्ये.
पण या वर्षाने ॲक्च्युली तो धक्का दिला आणि पाण्यात पाडलं की जेणेकरून हातपाय हलवून पोहायला शिकलो. चेंज हाच फक्त कॉन्स्टंट आहे. एकतर भविष्य चिंतेने पोखरलेला असतो कायम, किंवा भूतकाळात रमलेलो असतो. आपण आहे तो क्षण कधीच एन्जॉय करत नाही. जे काही पेरलं असेल ते आत्ता उगवून आलं आणि उपयोगी पडलं. कुठेही काही असं भगवद्गीतेत ज्ञानेश्वरीत किंवा कुठल्याही याच्यात लिहिलं नाही आहे की सदैव आपल्याला सुखच आपण उपभोगलं पाहिजे. असं जर का मनामध्ये असेल तर तिथे चुकलो आपण, म्हणजे आपले बेसिक कन्सेप्ट फंडामेंटल लाईफचे चुकलेले आहेत. कोविडने आपल्याला हे शिकवलं की माणसाला माणसाची किती गरज आहे. जे आपल्याकडे आहे त्याची व्हॅल्यू करा आणि त्याला अप्रिशिएट करा, त्याच्यासाठी थँकफुल राहा. तर पौष्टिक खाणं, जमलं तर ऑर्गॅनिक खाणं, ऑर्गॅनिक अन्न पिकवणाऱ्यांना त्यांना प्रोत्साहन देणं. सुख हे आपल्या आतमध्ये दडलेलं आहे, त्याला बाहेर शोधायची गरज नाहीये. 2 खूप महत्वाच्या गोष्टी शिकवल्या, आणि त्यात एक म्हणजे बऱ्याच गोष्टी डिजिटली होऊ शकतात, आणि दुसरी गोष्ट सगळंच डिजिटली नाही होत, भेटणंही गरजेचं आहे. ह्यात आपल्याला शिकायला मिळालं की आपण पूर्वी जसे राहत होतो ते कदाचित चुकीचं होतं. आपल्याला थोड्यात राहणं शक्य आहे. सर्व्हायव्हल इज द ओनली थिंग दॅट इज एक्सपेक्टेड बाय नेचर, आणि जो माणूस सर्व्हाइव्ह करतो तो शेवटी पुढे जातो. खरं सांगू, शिकण्यासाठी शाळाच लागते असं काही नाही. आय थिंक हे कोरोनाने प्रूव्ह केलं. आपण खूप पटकन सगळ्याला ऍडजस्ट होतो हे इतकं जाणवलं. त्यामुळे आता कुठल्याही युगाचं संभाव्य कुठल्या तरी धोक्यांचा, अडचणींचा भाऊ करणंच संपलेलं आहे. काही झाली परिस्थिती तरी आपण ऍडजस्ट करणार आहोत हा विश्वास मिळालाय. चेंज इज इनएव्हिटेबल. कुठल्याही वेळी काहीही होऊ शकतं, पॉइंट नंबर 1. आणि जग ऍक्च्युली थांबू शकतं, पॉइंट नंबर 2. आणि तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा आपलं काम चालू राहू शकतं. ही एक गोष्ट खूप छान झाली. फॅमिली टाइम मिळाला सगळ्यांना, पेशन्स वाढला, आणि सर्व्हायव्हल म्हणजे सर्व्हाइव्ह कसं करायचं कुठल्याही सिच्युएशन मध्ये हे कुठे ना कुठे आपण तक्रार न करता सर्व्हाइव्ह कसं करायचं हे शिकवलं. माझ्या हे लक्षात आलं की घरची जी होम मेकर असते ती किती बिझी असते, तिची किती चॅलेंजेस असतात. हँग इन देअर. आय मीन इट इज नॉट एंड ऑफ लाईफ. पीचवर टिकून राहा. ही व्हॅल्यूइंग म्हणजे प्रत्येक, म्हणजे निसर्ग असू दे, वेळ असू दे, माणसं असू दे, त्यांची किंमत करायला शिकवणारा हा काळ होता. त्यांची काय व्हॅल्यू आहे ते ओळखायला लावणार. हे सगळं जे काही चाललंय ते असंच होत राहील असं जे आपण गृहीत धरत असतो ते गृहीत धरणं चुकीचं आहे. त्यामुळे आत्ताचा क्षण मला छान आनंदात मिळतो आहे, त्याचा आनंद घेणं हे आपण खरं म्हणजे अधिकाधिक शिकायला हवं. नंतर जगू म्हणून असं अजिबात ठेवायचं नाही. कधी काहीच सांगता येत नाही. अजिबात पुढे कुठलीही गोष्ट ढकलू नका. जे करायचं ते आज ऍट प्रेझेंट. अजिबात थांबू नका कुठल्याही गोष्टीसाठी. डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. लाईफ मध्ये सर्टन काहीच नसतं. द ओनली सर्टन थिंग इज ऑल अनसर्टन. जे आहे ते आज आहे, उद्यावर टाकू नका. सो ही होती एक झलक. 25 एपिसोडच्या नंतरचे जे गेस्ट आले त्यांनी या प्रश्नाची जी उत्तरं दिली होती की या लॉकडाऊननी, या करोनानी आपल्याला काय शिकवलं, याची एक झलक होती. 25वा एपिसोड पण तुम्ही नक्की ऐका, आणि इन्स्पिरेशन कट्टाचे सगळेच एपिसोड तुम्ही नक्की ऐका. ऐकले नसतील तर आत्ता सुरुवात करा ऐकायला, बिंज लिसन करा. मित्रांनो, माझ्याशिवाय इतरही मराठी पॉडकास्टरचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचे असतील तर www.marathipodcasters.com या आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा, आणि तिथे इतरही मराठी पॉडकास्टरचे पॉडकास्ट नक्की ऐका. सो ह्या सिरीजचे पुढचे एपिसोड घेऊन आपण पुढच्या महिन्यात परत भेटूच. त्याच व्यतिरिक्त इन्स्पिरेशन कट्टाचे इतरही एपिसोड नक्की सातत्याने घेऊन येईल असं मी तुम्हाला नक्की सांगतो. पुन्हा एकदा आजच्या या एपिसोडचे स्पॉन्सर्स प्रफुल्लता प्रकाशर, थोरले बाजीराव पेशवे हे सर्वार्थाने थोरले होते, आणि म्हणूनच अनेक म्हणी या रूढ झाल्या, जसं की तुमक्या बाजीराव हो. आणि अशा या महान योद्ध्यावर श्री काका विधाते लिखित देवयोद्धा हे पुस्तक नक्की वाचण्याजोगं आहे. ते तुम्ही नक्की विकत घ्या आणि वाचा. ते कुठून विकत घेता येईल याचे लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो पुन्हा भेटू, पण त्याआधी स्पॉटिफाय, ॲपल, यूट्यूब कुठेही ऐकत असाल तरी लाईक आणि सबस्क्राईब करा, 5 स्टार रेटिंग द्या. बाय बाय.